आता लवकरच श्रावण सोमवार सुरू होत आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचा खूप सारा फायदा होणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे पिंडीवर जल अर्पण करतो ते कशा पद्धतीने अर्पण केलं पाहिजे याचे काही नियम आहेत. तर ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या ह्या चॅनलवरचे आध्यात्मिक, धार्मिक आणि वारकरी सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील. आषाढ महिन्यातील अमावस्या तिथी झाल्यानंतर पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांचा महिना आहे. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. यंदा श्रावण महिन्यात सर्वार्थ सिद्धी योग आहे, प्रीतियोग आहे आणि आयुष्यमान योगासह अनेक राजयोगही तयार होत आहेत. असे दुर्मिळ योग 72 वर्षानंतर घडून येणार असल्याचे मानले जात आहे. पौराणिक कथांनुसार श्रावण महिन्यादरम्यान भगवान शंकराने समुद्र मंथनातून निघणारे विष धारण केले होते. यामुळे भगवान शिवाचे शरीर तापण्यास सुरुवात झाली. भगवान शिवाची ही अवस्था पाहून सगळेच देवदेवता चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी भगवान शिवावर जलाभिषेक सुरू केला. याचंच प्रतीक म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर अर्थात शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. शिवलिंगामध्ये महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाचा म्हणजेच माता पार्वती, भगवान गणेश, कार्तिकेय आणि देवी अशोक सुंदरी यांचा वास आहे. यामुळे महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रसन्न होते. त्यामुळं या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिवपुराणानुसार शिवलिंगाला केवळ जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात. त्याचबरोबर अनेक वेळा कळत नकळत आपण जलाभिषेक करताना अनेक चुका करतो. तर चला जाणून घेऊया शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत आणि नियम. भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी किंवा तांबे, चांदी किंवा काचेचे भांडे घ्या. शिवलिंगावर जलाभिषेक नेहमी उत्तर दिशेला करावा. उत्तर दिशा ही भगवान शिवाचा डावा अंग मानली जाते. ही जागा पार्वती मातेला समर्पित आहे. सर्वप्रथम ज्या शिवलिंगावर गणेशाचे स्थान आहे त्यामुळे सगळ्यात आधी शिवलिंगाच्या ह्या जलधारीच्या दिशेला पाणी अर्पण करावे. आता भगवान कार्तिकेयाचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या जलधारीच्या डाव्या दिशेला जल अर्पण करावे. यानंतर भोलेनाथांची कन्या अशोक सुंदरी यांना समर्पित शिवलिंगाच्या जलधारीच्या मधोमध पाणी अर्पण करावे. आता देवी पार्वतीचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाभोवती जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगाच्या वरच्या भागाला जल अर्पण करावे, जे स्वयं महादेव आहेत. रामकृष्ण हरी.